कॉम्पिटिशन पण वाढलेली आहे, जास्त मुलं आले, डिफिकल्टी वाढली तर ऑफकोर्स रँक वाढली आणि कट ऑफ पण यावेळेस नक्की वाढणार आहे. तर भैया एवढ्या सगळ्या रँक्स आहे, जेईची पण रँक दिलेली आहे, तर यापैकी नक्की माझ्या कामाची रँक कुठली आहे हे जरी असले विद्यार्थ्याचे, पण ही जी वरती रँक दिलेली आहे ही तुमची स्टेट जनरलची रँक आहे. दिस कुड बी अ जोक बट ना लिटरली फॉर्मच्या वेळेस ना मागच्या वर्षी खूप मुलांनी कमेंट्समध्ये पण अप्लाय करून टाकलं होतं. तर VIT आले बघा, VITचं कम्प्युटर इंजिनिअरिंग कितलं गेलं तर SC साठी येस 364. तर VIT CE येते कन्फर्म 100% भेटत आहे, VITचं IT पण भेटतं. सो हेलो वेलकम बॅक, वेलकम टू वन मोर व्हिडिओचा टॉपिक आहे भैया आता प्रोव्हिजनल मेरिट टेस्ट जे आलेली आहे आणि रँक ह्यावेळेस जास्त आलेली आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन भैया, आता आपण आतापर्यंत काय करायचो, आपण आपलं जे कॉलेज आहे ना किंवा जे आपले पर्सेंटाईल ना ते पण लास्ट इयरसोबत कम्पेअर करायचो, मग आपण कंक्लुजन काढायचं की कुठलं कॉलेज भेटणार आहे. ठीक आहे, बट ह्यावेळेस रँक वेगळी आली आहे. तर एक्झॅक्टली आता ऑप्शन फॉर्म कसा बनवायचा किंवा मला कुठले कुठले कॉलेजेस भेटेन प्रोव्हिजनली ते आपण चेक करणार आहोत. तर व्हिडिओ एंडिंगपर्यंत बघा, तुम्हाला मी तुमच्या रँक आणि कॉलेजबद्दलची सर्व डाउटमध्ये कंप्लीट करणार आहे. ठीक आहे, तर दिस इज ऑल अबाउट कॉलेज अलॉटमेंट. तर रँक इन्क्रीज झालेली आहे ह्यावेळेस, खूप झालेली आहे, कॉम्पिटिशन पण वाढलेली आहे, जास्त मुलं आले, डिफिकल्टी वाढली तर ऑफकोर्स रँक वाढली आणि कट ऑफ पण ह्यावेळेस नक्की वाढणार आहे. ठीक आहे, तर भैया यामध्ये मला कुठलं कॉलेज भेटणार आणि मला कॉलेज भेटेल का. ठीक आहे, हा मेन प्रश्न सर्वांचा की मला कॉलेज भेटेल का. खूप लोक आता भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. तर येस, कॉलेज भेटणार आहे. चेक कसं करायचं आपण डिरेक्टली थोडं टेक्निकल गोष्टी बोलूया, तुम्हाला आयडिया येऊन जाईल. तर व्हिडिओ आपण लगेच स्टार्ट करूया विदाउट वेस्टिंग द टाईम. बट त्या अगोदर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका, नोटिफिकेशनला ऑलला सेट करा, जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओ जो येईल ना तुम्हाला त्याची अपडेट भेटून जाईल. व्हिडिओ स्टार्ट करू आपण. तर बघा, सर्वात पहिले आपली जी प्रोव्हिजनल रँक तुमची सगळ्यांची आली आहे, आय होप सर्वांनी चेक केली असणार आहे. ठीक आहे, तर आपली जी रँक आहे ती आपली FE 2025ची वेबसाईट आहे. ठीक आहे, यावर जायचं ऑफिशियल साईटवरती, इथे आपल्याला रँक चेक करायची. ठीक आहे, वेबसाईट ओपन करा. ठीक आहे, आता मी ऑलरेडी एका मुलाचं हे करून ठेवलं होतं फॉर तुम्हाला दाखवण्यासाठी. ठीक आहे, वेबसाईट ओपन करायचं, जनरली होम पेज आहे वेबसाईटचं. ठीक आहे, सर्वांना वेबसाईट माहिती असणार आहे. देन तुम्हाला इथे ऑप्शन येतं बघा, चेक प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट स्टेटस, यावर टॅप करायचं. ठीक आहे, दे विल आस्क यू फॉर युअर EN नंबर अँड डेट ऑफ बर्थ. EN नंबर टाका, डेट ऑफ बर्थ टाका, सबमिट करा. तुमची रँकचा हा वाला फॉर्म ओपन होऊन येते. ठीक आहे, मी काउन्सिलिंगमधले एका विद्यार्थ्याचं घेतलं तुमच्या रेफरन्ससाठी. ठीक आहे, याचा जो स्कोर आहे तो 97% आहे आणि यावर याची रँक 9000 आली आहे. जनरली ना ह्या स्कोरला तुमची रँक ना 7000 किंवा 6000च्या आत यायची प्रत्येक वर्षी. तर ह्यावेळेस डिफरन्स थोडा जास्त आहे. देन बाकी बघू आपण. भाऊची पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर युनिव्हर्सिटी आहे. ठीक आहे, भाऊ SC कॅटेगरीमधनं आहे, तर त्याची 229 रँक आहे. तर भैया एवढ्या सगळ्या रँक्स आहे, जेईची पण रँक खाली दिलेली आहे, तर यापैकी नक्की माझ्या कामाची रँक कुठली आहे. तर प्रत्येकाच्या कामाची एकच रँक आहे, ती तुमची स्टेट जनरल मेरिट लिस्ट. ठीक आहे, स्टेट जनरल मेरिट नंबर इज युअर मोस्ट इम्पॉर्टंट रँक यहाँ पे. भाऊची जी कॅटेगरी असणार आहे ती असणार आहे GSC. ठीक आहे, GSC जनरल स्टेट मेरिट नंबर भाऊची कॅटेगरी असणार आहे. ठीक आहे, बघा GSC मध्ये किती 229 आणि नॉर्मल किती 9738. तर भैया नेमकं चेक कसं करायचं आता. ठीक आहे, चला आपण काय करू आता, आपण आपली जी PDF आहे नॉर्मल आपण जी यूज करतो की आपणची PDF आहे, आपण त्यामध्ये चेक करणार आहे की समजा इफ ही वॉन्ट बेस्ट कॉलेजेस इन पुणे. ठीक आहे, जर याला पुण्याच्या कॉलेजेसमधले CSITच पाहिजे चांगले, तर कुठलं पहिलं कॉलेज भाऊला लागू शकतात अकॉर्डिंग टू दिस स्कोर, तर आपण ते चेक करणार आहे. ठीक आहे, तुम्हाला आता CETची जी आपली PDF आहे ती ओपन करायची आहे. ठीक आहे, येस, त्या अगोदर बघा आपली जी काउन्सिलिंग बॅच आहे तिथे CVPची, तर तुम्ही अजून पण कन्फ्युज्ड आहात, फॉर युअर लिस्ट, फॉर गायडन्स, फॉर डॉक्युमेंट्स, फॉर रेफरन्स आणि काही पण डाऊट असतो तुमचा, तुम्ही काउन्सिलिंग 3.0 जॉईन करू शकतात. यामध्ये आम्ही तुम्हाला ॲडमिशनपर्यंत हेल्प करणार आहोत. ठीक आहे, तुम्हाला वेबसाईटवर यायचं तिथे CP.comच्या इथून तुम्ही जॉईन करू शकतात. ठीक आहे, तर काउन्सिलिंग 3.0 इथे आहे तुम्हाला जॉईन करायची. 3.0 प्लस पण होती, तर बंद केली बिकॉज लिमिटेड सीट्स होतं इथे आणि ऑलरेडी भरपूर लोकांनी रजिस्टर केलं आहे, तर ही आम्ही बंद केली आहे सध्या. ठीक आहे, प्लॅनिंगची पण बंद झाली, ह्या 2 बंद झाल्या आहे. ठीक आहे, कारण सीट्स फुल झाले दोघांचे. DSYची चालू आहे, जर तुम्ही डिप्लोमाला विद्यार्थी आहात की भैया मला डिप्लोमासाठी सेकंड इयरचं ॲडमिशन घ्यायचं आहे, DSYला पण एनरोल करू शकतात. ठीक आहे, नॉर्मल वाली काउन्सिलिंग आहे. ठीक आहे, तुम्हाला इथनं बेसिकली याच्यावर टॅप करायचं आहे, टॅप ऑन दिस, तर फॉर्म ओपन गुगल फॉर्म मला सबमिट करायचं आहे. ठीक आहे, आणि स्क्रीनशॉट मला व्हॉट्सअप करायचा आहे, व्हॉट्सअप नंबर खाली दिलेला आहे. ठीक आहे, येस, तर हे काउन्सिलिंग 3.0 तुम्ही आता जॉईन करू शकतात. ठीक आहे, येस, तर लेट्स टॉक अबाउट की 97% आलं. तर फॉर एक्झाम्पल जी आपली रँक होती 9738ची, त्याला कुठं भेटणार आहे. तर आपण काय करणार आता, कॅप्रॉनची PDF ओपन करणार आहे. ठीक आहे, चलो कॅप्रॉनची PDF मी ते ओपन करत आहे. ही लास्ट इयरची कॅप्रॉन 1ची PDF मी ओपन करत आहे इथे. ठीक आहे,
येस, आता आपल्याला बघायचं पुण्यामधले कॉलेजेस. ठीक आहे, आता त्या अगोदर ना तुम्हाला एक गोष्ट मी तर परफेक्ट माहिती पाहिजे की तुम्हाला ॲटलिस्ट कॉलेजची ऑर्डर माहिती पाहिजे की कुठल्या ऑर्डरला कुठलं कॉलेज येतं. एव्हरीवन नोज की COEP इज द फर्स्ट कॉलेज. आपण COEPपासून स्टार्ट करूया. ठीक आहे, तुम्हाला समजवण्यासाठी तर तुम्हाला माहिती की यावर भेटणार नाही आहे, बट स्टील आपण COEPपासून स्टार्ट करूया. ओके, तर मी COEP सर्च केलं आहे, तर COEPचा डेटा आलेला आहे. आता आपल्याला रँक कुठली चेक करायची, आपल्या GSC चेक करायची. ठीक आहे, तर GSC रँक इज हिअर. ठीक आहे, तर सिव्हिल इंजिनिअरिंग तर 17,298. बघा आता हा जो डेटा आहे ना, ठीक आहे, तर ही जे पर्सेंटाईल आहे ना, तर हे जरी असले विद्यार्थ्याचे, पण ही जी वरती रँक दिलेली आहे ही तुमची स्टेट जनरलची रँक आहे. आय रिपीट, ही जी वरती रँक दिली नाही ही स्टेट जनरलची रँक आहे. ठीक आहे, तर भावाला COEP सिव्हिल तर भेटत, ऑफकोर्स दोन्हीच्या अकॉर्डिंग भेटत आहे. COEPचं सिव्हिल 1765 गेलं होतं, हे त्याला भेटत नाही. आपला किती टार्गेट आहे रँकचा, आपला 9000चा रँक आहे, 9738. रोबोटिक्स नाही भेटत आहे. 9738 इलेक्ट्रिकल बघा चान्सेस आहे. ठीक आहे, चान्सेस आहे. 9736 चान्सेस आहे. ठीक आहे, 3000चा डिफरन्स पडत आहे. ENTC नाही भेटत आहे. इन्स्ट्रुमेंटेशन 10,000 वरती, तर इन्स्ट्रुमेंटेशन त्याला 100% भेटणार आहे. ठीक आहे, तुम्हाला रँक बघायची, स्कोअर नाही बघायचा. ठीक आहे, इथं भेटत असेल, मेकॅनिकल तर भेटत असेल फॉर शुअर. मॅन्युफॅक्चरिंग भेटेल. आपल्याला फक्त पाहिजे समजा त्याची रिक्वायरमेंट, त्याला फक्त CSC रँक पाहिजे किंवा त्याला फक्त टेकवाले ब्रांचेस पाहिजे. तर COEP भेटत नाही. COEPच्या नंतर कुठला नंबर येतो, COEP नंतर येतो आपल्या पुण्यामध्ये PICT. PICT सर्च करूया. ठीक आहे, जर तुम्हाला ऑर्डर माहिती नाही, जर तुम्हाला तुमच्या स्पेसिफिक रिजन वाईज बघायची की भैया मी नाशिकचा आहे, मी नागपूरचा, मला नागपूरचेच सांगा. ठीक आहे, तर आम्ही ॲपवरती PDF एक सेंड केलेली आहे, म्हणून मी PDF दाखवतो. ओके, ही PDF आहे पुण्यामधले कॉलेजेस सगळे डिसेंडिंग ऑर्डरने. पुण्यामधले याच्यामध्ये सर्व कॉलेजेस आहे. ठीक आहे, टोटली पुण्यामध्ये बघा 70 कॉलेजेस आहे इंजिनिअरिंगसाठी. दिस इज द लास्ट कॉलेज. ठीक आहे, आता आपण वर्ण बघत आहे. COEP भेटत आहे का, नाही भेटत आहे. बघा ही लिस्ट आहे, आपल्याला वन बाय वन चेक करायचं. COEPला भेटत आहे का, PICTला भेटत आहे का, कमेन्सला भेटत आहे का. कमेन्स ओनली फॉर गर्ल्स. ठीक आहे, मुलांनी कमेन्ससाठी अप्लाय करू नका. ठीक आहे, दिस कुड बी अ जोक, बट ना लिटरली फॉर्मच्या वेळेस ना मागच्या वर्षी खूप मुलांनी कमेन्समध्ये पण अप्लाय करून टाकलं होतं. ठीक आहे, कमेंट्समध्ये पण अप्लाय केलं तर मुलांनी कमेंट्समध्ये अप्लाय करायचं नाही आहे, फक्त मुलींनी अप्लाय करायचं आहे. ठीक आहे, देन आपलं VIT इज हिअर, PCCO इज हिअर, PVG वाणी इज हिअर, DY पाटील इज हिअर. ठीक आहे, तर आपण वन बाय वन जाणार आहे की तुमची रिक्वायरमेंट काय, ओनली CS पाहिजे. चलो ठीक आहे, ओनली CS पाहिजे. COEPला भेटते का, नाही भेटते. लेट्स चेक फॉर PICT. तर परत आपण बॅक दाबूत ना, आपण आपली जी PDF ती ओपन करू कट ऑफची. ठीक आहे, येस, ही PDF आहे आपली. ओके, तर आपण PICT सर्च केलं आहे. PICT कम्प्युटर इंजिनिअरिंग इथे GSC लेवल तर 4973. आपलं टार्गेट किती, आपला 9000 समथिंग टार्गेट आहे. ठीक आहे, चलो PICTचं IT बघितलं आपण 6610 नाही भेटत आहे. AI/DS PICTचं 67 नाही भेटत आहे. ENTC भेटत आहे, पण आपलं ENTC नको, आपल्याला फक्त CS आणि IT पाहिजे. नेक्स्ट कॉलेज कमेन्स आहे. कमेन्स गर्ल्ससाठी तर कमेन्स ॲप्लिकेबल नाही आहे. त्याच्यानंतर कुठलं होतं, VIT येतं, VIT पुणे. तर लेट्स चेक फॉर VIT. तर सर्च करा विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, VIT सर्च करा. ठीक आहे, आता VIT आले बघा. VITचं कम्प्युटर इंजिनिअरिंग कितलं गेलं तर SC साठी येस 13,364. तर VIT CE येते कन्फर्म 100% भेटत आहे. VITचं IT पण भेटतं आहे. ठीक आहे, तर या प्रकारे तुम्हाला चेक करायचं तुम्हाला कुठलं कुठलं कॉलेज तुमच्या प्रेफरन्सच्या अकॉर्डिंग भेटत आहे. तर इथे VIT भेटत आहे. मला माहिती आहे की नवीन रूल्स पण आला आहे 136 वाला. ठीक आहे, तर ऑटो फ्रीज नको आहे, आम्हाला शेवटपर्यंत प्रयत्न करायचा आहे. तर याला VIT 100% भेटत आहे अकॉर्डिंग टू कॅपराउंड. बट आम्ही प्रयत्न करणार PICT साठी, आम्ही प्रयत्न करणार COEP साठी, इफ पॉसिबल आम्ही प्रयत्न करणार VJTI साठी पुढच्या कॅपराउंड्समध्ये. तर कॅपराउंड 2, कॅपराउंड 3, कॅपराउंड 4 आम्ही स्ट्रॅटेजीज लावणार. म्हणजे याचं काय असणार आहे, कॅपराउंड 1ला आम्ही अलॉटमेंट करून देणार आहे कम्प्युटर इंजिनिअरिंगची VITची, आणि कॅपराउंड 2, 3, 4 फक्त बेटरमेंटसाठी आम्ही फॉर्म डिझाईन करणार आहे. तर असा फॉर्म असणार कॅपराउंड 2, 3, 4 साठी की भेटलं तर याच्यावरतीच भेटेल किंवा काही भेटणार नाही. या प्रकारे आम्ही फॉर्म डिझाईन करणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्याचं आम्ही काउन्सिलिंगमध्ये असणार आहे. दिस वॉज अ स्मॉल डेमो व्हिडिओ की तुम्हाला चेक कसं करायचं, तुम्हाला कुठलं कुठलं कॉलेज तुमच्या रँकच्या अकॉर्डिंग भेटत आहे. आणि असे विद्यार्थी की भैया माझी रँक खूप जास्त आली तर आम्ही काय करावं, त्यांच्यासाठी एक स्पेशल टिप लास्टची. ठीक आहे, येस आय एम ओपनिंग द लास्ट स्लाइड. ओके, तर असे विद्यार्थी की भैया रँक खूप जास्त आली आहे तर आम्ही काय करायचं, ज्यांची रँक खूप जास्त आली आहे एक स्पेशल व्हिडिओ आपण डेडिकेटेडली तिथे बनवू की जर आमची रँक भैया खूप लाईक आउट ऑफ नोवेअर 1.5 लाखच्या वरती गेली आहे, 2 लाखच्या वरती गेली आहे, नियर अबाउट 1.3 लाख गेली, तुम्हाला इथे कॉलेज भेटेल का. बघा कॉलेज सर्वांना भेटता, बट इतक्या लो जाऊन कॉलेज चूज करणं प्रेफरेबल तर नाही माझ्या अकॉर्डिंग. ठीक आहे, सजेशनमध्ये हे तर नसणार. तुमची रँक खूप जास्त आलेली आहे तर अजून पण काही ऑप्शन्स आपण एक्सप्लोर करू शकतो. त्यासाठी काय करा, कॉमेंट करा भैया हाय रँक ऑप्शन्स. ठीक आहे, कमेंट करा हाय रँक ऑप्शन्स.
तर नेक्स्ट व्हिडिओ मी काय करेल तुम्हाला ते अकॉर्डिंग बनवून देईल. त्यांची रँक खूप जास्त आली आहे, 1 लाखपेक्षा जास्त आली, त्यांनीही कॉमेंट करा. तर नेक्स्ट व्हिडिओ मी नियर अबाउट त्या टॉपिकचा बनवेल. ठीक आहे. तर दॅट वॉज ऑल अबाउट द व्हिडिओ. आय होप तुमचे सगळे डाऊट क्लिअर झाले असणार याबद्दलच्या रँकबद्दलचे. ठीक आहे. स्टील कुठले डाऊट असेल तर तुम्ही मला कॉमेंट करू शकतात. ठीक आहे. कॉमेंटचा रिप्लाय मी नक्की द्यायचा प्रयत्न करेल. देन जर तुम्हाला पर्सनलाइज गोष्टी पाहिजे असं की भैया मला टेन्शन नको आहे फॉर्मचं, माझा फॉर्म पण तूच बनवून दे, सगळं तू करून दे, मला काय टेन्शन नको आहे, तर ज्या AdityaSethi.com वरती आणि जॉईन करा माझी काउन्सिलिंग बॅच. ठीक आहे. दिस इज वर्थ इट बॅच. ज्या लोकांनी ऑलरेडी घेतलं आहे काउन्सिलिंग बॅच, तुम्ही त्यांचे रिव्ह्यूज ऐका. ठीक आहे. जर तुम्ही कोणी मित्रमैत्रिणी असेल जे ऑलरेडी बॅचमध्ये आहे त्यांचे जेन्युइन रिव्ह्यूज ऐका. देन टेल मी भैया तुम्ही घेतली पाहिजे का नाही घेतली पाहिजे. बट अकॉर्डिंग टू मी अँड अकॉर्डिंग टू आवर टीम आम्ही 24 तास दिवस वर्क करत आहे फॉर दिस काउन्सिलिंग बॅच. तर ट्रस्ट मी तुमची आतापर्यंतची बेस्ट इन्व्हेस्टमेंट राहणार आहे. फीस ऑफ दिस बॅच इज ॲज ऑफ नाउ 1799 रुपीज. ठीक आहे. 1799 रुपीज इज फी ऑफ दिस बॅच. बट ट्रस्ट मी यामध्ये इंजिनिअरिंग व्यतिरिक्त पण खूप गोष्टी आम्ही इन्क्लूड करणार आहोत. कारण आम्हाला माहिती आहे ह्या टायमाला काय काय गोष्टी मी फेस करतात, बिकॉज आम्ही सुद्धा सेम प्रोसेसमधनं गेलेलो आहोत आणि आम्हाला माहिती काय काय चुका टाळल्या पाहिजे ह्या प्रोसेसमध्ये. ठीक आहे. त्याचं लव द व्हिडिओ लाईक करा, कॉमेंट करा, सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. अँड नेक्स्ट थिंग तुम्हाला व्हिडिओ हिंदीमध्ये आवडतं का मराठीमध्ये आवडता हे पण नक्की कॉमेंट करा, सो दॅट मी अकॉर्डिंगली नेक्स्ट व्हिडिओ पण क्रिएट करेन. ऑल द बेस्ट.